भगवत नामाची टाळी आणि मुखाने नाम अखंड चिंतन केलं तर उद्धारून गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सर्वांना म्हटलं होतं करा, ज्याला अडकायचे आता त्याच्या खाली राहील। सर्वांनी जो वाजवत नाही कॅमेरा देवाचा पाहता। मग तिकडे गेल्यावर देव विचारेल ना, जो जो वाजवणार नाही खाली गजर संपत पर्यंत हात खाली आले समजून जायचं। मग अर्धे वाजवणार नाही त्याला शेजारची शपथ। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम म्हणा। राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की। अगदी एका दृष्टांतातून सांगेल। दोन मुलं होते, दोन मुलं शाळेत जायला लागले। एक त्याच्यात होता डप्पू, दुसरा होता हुशार। डप्पू मुलाचं ठरलेलं होतं काय करायचं, हुशार मुलाचं पाहून पाहून लिहायचं। लिहायला सुरुवात केली हुशार मुलाचं पाहून पाहून, आणि मग काय तर 10वी पास झाले। कसे तरी एका सोबत सोबत लिहिता 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 10वी पास झाले। आणि मग काय तर गेले एक नोकरी पाहू म्हणून चपराशाची नोकरी होती। पण आता काय गेले आणि मग इंटरव्ह्यूला जसे आतमध्ये गेले, त्यांना गेल्या गेल्या प्रश्न विचारला। आतमध्ये गेल्यावर जे साहेब बसले होते ना, त्या साहेबांनी प्रश्न विचारला हुशार मुलाला। हुशार मुलाला पहिला प्रश्न विचारला, सांग म्हणे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? त्या हुशार मुलांनी उत्तर दिलं, कोण? जे हुशार आहे त्यांनी उत्तर दिलं, राष्ट्रपिता महात्मा गांधी। दुसरा प्रश्न विचारला, सांगा म्हणे भारत कधी स्वतंत्र झाला? एवढेच आहे का हुशार? 1947। बस, तारीख 15 ऑगस्ट 1947। त्याने पाठ केलं। 2 प्रश्न विचारले, हुशार मुलाने उत्तर दिलं। त्याला फार आनंद झाला का, कारण मी माझे उत्तर व्यवस्थित बरोबर आहे। आणि मग बाहेर निघाला तो साहेबापासून बाहेर आला। आणि मग काय तर दारावरती उभा होता डप्पू मुलगा। त्या डप्पू मुलाला काही प्रश्नाचं देणं घेणं नाही, डायरेक्ट विचारलं, सांग म्हणे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? त्याने पाठच केलं होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर महात्मा गांधी। आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 15 ऑगस्ट 1947 पाठ केलं। आणि अंदर आला आणि त्या
परीक्षा घेणारे जे साहेब बसले होते त्यांनी विचारलं, सांग म्हणे तुझं पूर्ण नाव काय? पाठ केलेलं उत्तर सोडलं याने. काय? धप्पूच्या गिनतीत गेलं का? महात्मा गांधी असं उत्तर सांगितलं. आणि मग काय, याला वाटलं असेल कदाचित याचं नाव खरंच महात्मा गांधी. मग त्यांना विचारलं, सांगा म्हणे तुमचा जन्म कधी झाला? ते म्हणायला लागले, ते उत्तर कोणतं पाठ केलं होतं तेच उत्तर दिलं, 15 ऑगस्ट 1900. जसं उत्तर दिलं. आता मला सांगा पास कोण झालं असेल? हुशार मुलगा पास झाला ना, नोकरी कोणाला लागेल? धप्पू मुलाला. तुमच्याकडे लागतं का? हुशार मुलाला लागेल. आणि म्हणून त्या हुशार मुलाला कळालं काय, की आपण जावं त्याच्या मागे. कोणाच्या? हुशार मुलाच्या. आणि म्हणून धप्पू मुलगा त्याच्या मागे मागे गेला. पण मागे गेला, त्याचं पाऊल अनुकरण केलं, पण आचरण केलं पण आपली बुद्धी चालवली नाही. तर मग मात्र काय, मागे गेले त्यांच्या संतांनी सांगितलेल्या, पण तसं आचरण केलं नाही तर सार्थकता होणार. नोकरी जशी लागली नाही तशीच आपल्याला उतरून जाता येणार नाही. आणि म्हणून सर्वांनी यायचंय कुठं? संतांच्या मागे, भगवंताच्या मागे. आणि हे आपण आले आहोत. आणि आल्यानंतर काय करेल? जर तुम्हाला परमानंदाची, परमसुखाची प्राप्ती झाल्यापासून राहणार नाही. आणि त्यासाठी काय, तुम्ही म्हणाल ताई परमसुखाची प्राप्ती तुम्ही म्हणताय, आनंदाची प्राप्ती म्हणताय, कशी हो? असं वाटेल कोणाला. आम्ही आलो तर आम्हाला एवढा कोणता आनंद झाला असं वाटत असेल तर सांगते, एवढ्या भर उन्हात तुम्ही मात्र दिंडीत फिरून आले, मिरवणुकीत जाऊन आले, आणि कसे नाचून देव भान विसरून नाही, सगळे आपापल्या परी भजन म्हणू लागले. गजर होता कीर्तनाचा गजर इथं होतंय आणि भजनाचा म्हणजे हरिनामाचं तेच नाम संकीर्तन तुम्ही सर्वत्र गावभर मात्र दिंडीमध्ये करून आले. काय देहबाण होऊन सगळे नाचत होते हो. महिला मंडळी भजन म्हणू लागले, पुरुष मंडळी नाचू लागले. एवढंच नाही तर तो जेव्हा वाजला मग तरुण मंडळी जे तरुण होते त्यांच्या आनंदाला पारच नाही. येऊ देच म्हणे, वर्गणीच काढली म्हणे, या वर्षी घेऊच आनंद. नाही, 7 दिवस तुम्ही तोच आनंद घेतला. घरची किंवा बाकीची आठवण आली नाही, आणि ज्यांना आली नाही त्यांची खरी भक्ती आणि त्यात मात्र रमवान झाले म्हणजे आनंद प्राप्त झाला. तो आनंद किती, जर हे ज्ञान अंगीकृत केलं तर पोटभर म्हणजे आजी देतो किती पोटभरी, म्हणजे तुमचं पोट, तुम्ही म्हणाल आमचं पोट तर कधीच भरलं नाही हो. जन्माला आलो आपण तेव्हापासून आता हळूहळू हळूहळू वय वाढत गेलं, मोठं होत गेलो. सांगा ना किती कट्टे साखर गेली, किती मोठे गहू गेले, किती कट्टे तांदूळाचे गेले, किती पिपे तेलाचे गेले. रोज जेवण पण पोट भरलं का? नाही भरलं. आता सांगते कसं भरलं. जेवायला तुम्ही पंक्तीत बसले, पंक्तीत बसल्यानंतर पोटभर जेवण केलं आणि पोटभर जेवण केल्यानंतर तुमची लाडकी मैत्रीण
ती आली ती म्हणते अगं माझ्याच घरची पंगत आहे घे ना एक जिलेबी घेत की नाही घेतच का मैत्रीण आहे तिचा मान राखावं लागतंय म्हणून पोटात काय तर पोट भरलंय जेवण झालं आता पण तरी घेतय एवढेच नाही तर थोड्या वेळाने पुन्हा येऊ द्या ना डबल दुसरी मैत्रीण ती मग लगेच म्हणते अय तिची कशी घेतली घे माझी एक नाहीतर दुसरा पदार्थ आणला तिने आणि घे पुन्हा म्हटलं तर घेता का दुसरी जिलेबी नाही घेत काही घेणारे घेईल चला मैत्रीण आहे घेऊन घेऊ पुन्हा तिसऱ्यांदा पंक्तीत वाढायला आली तुमची सगळी बहीण तुमच्या बहिणीने तुम्हाला म्हटलं भाऊ घे ना पुन्हा एक दोनदा भाऊनी घेतली आहे पुन्हा तिसऱ्यांदा घे ना भाऊ म्हटल्यावर भाऊ काय करेल बोला भाऊ घेणार का बर घेईल चौथ्यांदा घेईल का घेतलं तरी एवढा पाचव्यांदा तर अशी वेळ येईल की तो भाऊ म्हणेल किंवा ती मैत्रीण म्हणेल नाही बाबा आता बस झालं पोट भरलं म्हणेल की नाही तेच आहे पुरे म्हणेल तोपर्यंत देईल हा परमानंद तुम्ही फक्त बस वाढत पर्यंत म्हणजे पोट भरत पर्यंत दिल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून त्याकरता सर्वांनी या आणि आल्यानंतर काय करा तर घाई करू नका गर्दी करू नका मग कसं या हळूहळू चला कोणी कोणासोबत बोलू नका अभंगाचं तिसरं चरण आले तिथपर्यंत आता हळूहळू चला काही करून जमत कितीही आमंत्रण आलं हो तुमच्या सगळ्या भावाचं दीदी ये माझ्या गावाला तुमच्या वडिलांचं आलं काय अगं ये भागवत सप्ताह आपल्या घरी ये आणि तुमच्या मनात जसा फोन आला घरून तुमच्या माहेरचा सासरवरून म्हटलं की आताच जावं आणि भावाच्या घरी यावं आई वडिलांच्या घरी माहेरी यावं सासर सोडून कधी कसा फोन आला तसा आणि कसा फोन आला तसा 2 मिनिटात तुम्ही इथं पोहोचता का नाही का त्याच्यासाठी तयारी कराल आणि मग मात्र गाडीत बसाल टू व्हीलर असेल बस असेल जे काही वाहन असेल आणि बसून मात्र मग जशी ते गाडी चालेल तसं तसं घरी येऊन पोचाल बरोबर ना की नाही तर बस फोन आला आणि मनाच्या वेगाने उडून येऊन बसताय का नाही मग कोणतंही कार्य करायचं असेल तर कसं हळूहळू करावं लागतं ते संसारात असो की परमार्थात जसं भागवत असो की कीर्तन आले सगळे आली दिंडी करा ताई चालू असं म्हणल्याने होत त्याचेही काही नियम आहे त्यामुळे घाई करून जमत नाही एवढंच नाही तर चालताना तुम्ही म्हणाल आताच
मुलाचा जन्म झाला आणि त्याला म्हणतो की बाबू आपल्याला चालायचंय. कधी जन्म झाल्यावरच त्याला केलं उभं नेलं चालायला लागेल का तो? हळूहळू हळूहळू शिकायचं जाईल आणि मग मात्र एक दिवस असा येईल 3-4 वर्षाचा 2 वर्षाचा झाला की तो मात्र चालायला सुरुवात करेल आणि मग चालत जाईल. तसंच आहे, हळूहळू चाला. कुठं गोपाळांना भगवंत सांगतायत या माझ्या मागे मागे, पण हळूहळू या. संत सांगतात मी दिलेल्या मार्गाचं आचरण करा, या मार्गाने चला. पण एक वेळ सांगितल्याने होतंय का? वळण पडते का? नाही. मग हळूहळू हळूहळू अंगीकृत करत गेलं, हळूहळू तसं वागत गेलं की वळण पडून जाते. आणि म्हणून कसं हळूहळू. आणि ते करताना काय करा, कोणी कोणासोबत बोलू नका, बोलू नका म्हटलं. पण काय आहे, जरा बोलायची सवय अशी आहे नाही, जिथं बोलायचं तिथं बोलत नाही, तिथं एकदम लक लागतं इकडे. अशा पाहतात अशा पाहतात असं वाटते लाडक्या बहिणीचे 1500 रुपये आलेच नाही. त्याच्यासारख्या पाहून राहिल्या. आई तर बोलत नाही आणि मग एखादं चौकात होऊ द्या आणि मग ये तुला पाहूनच घेतो. मग तिथं आवाज असंच एक भांडण चालू होतं दोघा पती पत्नीचं. कीर्तनाला जायचं होतं, अख्खं गाव गोळा झालं, इथं नाही होणार. तसं काही असतं तर हा गर्दी, तसंच झालं गर्दी. दोघा पती पत्नीचं भांडण होतं आणि मग भांडण कसं, पती पत्नीचं भांडण तुम्हाला तर माहितच आहे नाही, लागलं भांडण. आणि यांच्यासारखेच होते ते पत्नी बोलायला लागली काय, ओ तुमचे मुलं सांभाळू, घर सांभाळू, शेती सांभाळू, दुकान सांभाळू, माय बाप सांभाळू, काय काय सांभाळू. मोठे हुशार होते तिचे पती, तिचा नवरा लई हुशार होता. ते म्हणाले तू काहीच सांभाळू नको, तू फक्त आपलं तोंड सांभाळ. तोंड काय बोलेल याच्याने, कुठं बोलेल याच्याने. म्हणून काय तर बोलावं, पण असं बोलावं की जेणेकरून मात्र कोणाला त्रास होणार नाही, कोणाला दुःख होणार नाही. नाहीतर मग न बोलणं बरं, वाद वाढवून घेण्यापेक्षा न बोलणं बरं. आणि म्हणून तसं मात्र करायचंय. काय हळूहळू आले या 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 म्हणता म्हणता हळूहळू ओढ लागली. 7 दिवसात श्रवण केलं आणि आता काय करा, तर साधनेत असो की परमार्थात कोणी कोणासोबत बोलू नये हे वर्णन सांगितलं. आणि मग मात्र हळूहळू चाला. आणि चालत चालत आले दिंडी तरी चाला हळूहळू. इथून काढली 5 मिनिटात गाव फिरून आणतो म्हटलं ना, चोंद जमतंय का? हळूहळू होतंय. आणि हे हळूहळू आले इथं की आल्यानंतर मात्र काय, तर तुम्हाला निश्चित जो दिंडीत मिळाला तो परमानंद परमसुख मिळाल्यावर राहणार नाही. आणि ते प्राप्त करताना आपल्याकडे मात्र जे काही ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ, मदवत्सर एवढंच नाही तर सरळ सांगायचं झालं तर याच्या निंदा, त्याच्या निंदा, याच्या चुगल्या, त्याच्या चुगल्या, हे मात्र दिंडीत चालताना कीर्तनात, संसारात, परमार्थात करू नये. आणि याने काही आपलं भलं होणार नाही. आणि हेच तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 4th चरणात. तुका मारे सांगा गाते, तुका मारे सांगा गाते, तुका
माता करू आज देतो आज देतो गुरुवर्य सांगायचे. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही म्हणता बांधलेला असतात कशाने? दोरीने, सळाकीने, साखळ्यांनी, मर्यादेने. आणि म्हणून त्या मर्यादेचं पालन आजच्या दिवशी करायचंय. रोज करायचं नाही असं नाही, पण काला म्हटलं की एकच, आणि ते काय तर काल्याचं चरित्र. का? कारण काल्याच्या कीर्तनात काय वर्णन करावं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी ये दासे चरित्र केले नारायणी. आणि हे चरित्र उच्चारण करायचे. आणि त्याकरिता आपण सर्व जमलेले आहे. आणि मला साथीला असणारे मृदंगाचार्य फार सुंदर पक्वाद वादन करताय की नाही? अशीच एका गावाला गेली, तुफान गर्दी. मग काय कीर्तनात असंच म्हटलं, या मृदंगाचार्यांचा हात फार गोड आहे. ऐकू नाही सगळे म्हणायला लागलेत लई गोड आहे. जसं कीर्तन झालं तिथून माझ्याकडे एक लेडीज पाहत होती अशी टक डोळे करून. कीर्तन झालं, स्टेजवरून खाली उतरली आणि मग मात्र काय तर त्या आल्या माझ्याकडे. मला म्हणतो ओ ताई. म्हटलं बोला. तुम्ही म्हटलं ना? म्हटलं आतापर्यंत मीच म्हणत होती. त्या मृदंगाचार्यांचा हात फार गोड आहे. मी म्हटलं हो, एवढा सुंदर वादन करताय. त्या लेडीज म्हणाल्या ताई हात गोड बिड काही नाही म्हणे, मग हात तोडा आहे म्हणे, हात तोडा. मी म्हंटल का होता असं म्हणता? ते म्हणे माझ्या घरवाले होय म्हणे, पकवादार एवढी धाप पडते म्हणे, इकडं मारलं इकडे चक्कर येते म्हणे. एवढी ताकद लागते की नाही? एवढं सुंदर असं आपल्याला एक दिवस नाही तर येता आजपर्यंत म्हणजे 8 दिवस मृदंगाचं वादन करून मंत्रमुग्ध केलं. आणि सोबतच कथेला तबल्याला साथ दिली असे आमचे मृदंगाचार्य मधुसूदन महाराज. आणि त्याचबरोबर हार्मोनियमला असणारे आपल्या गावातलेच विनोद महाराज, सोबतच गायनाला असणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज. आणि हे सगळे मंडळी, बाकी कोण तर सगळे गावकरी. हळू सगळे यायला लागले खाली. नाही कसे खाली आले मी नाही, पण देवानी पाहिलं बरं. तुम्हाला वाटत असेल ताईने वाजवा, म्हणलं आम्ही वाजवले नाही म्हणजे ताईला फसवलं असं वाटते का? असं वाटत असेल तर एक दृष्टांत सांगेल. एक व्यक्ती होता, यवतमाळवरून बसले घाटांची यायला. घाटांचीच्या बस मध्ये बसले आणि तेवढ्यात गर्दी अर्धीची. मग महिलांची गर्दी पाहिली आणि कंडक्टर म्हणाले पहिले तिकीट काढून घ्या. कंडक्टर आले आणि म्हणाले काय तिकीट 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 तिकीट. सगळ्यांनी तिकीट काढली आणि तो श्यामादादा नावाचे व्यक्ती होते, त्या दादाने काय केलं, तिकीट काढली आणि तिकीटसाठी पैसे दिले. कंडक्टरला पैसे दिले, तिकीट घेतली आणि मग जशी गाडी यवतमाळच्या बस स्टॉपच्या बाहेर निघाली, त्या कंडक्टरला म्हणजे ओय थांबा थांबा थांबा. ते म्हणाले थांबतो पण झालं काय? म्हणते काही नाही मला उतरायचंय. ते कंडक्टर म्हणाले हरकत नाही उतर. गाडी थांबवली, गाडीतून उतरले आणि उतरल्या कंडक्टरला फसवलं. लोक विचारू लागले कसं? तू म्हणे मी गेलो म्हणे बस मध्ये बसायला, पैसे दिले म्हणे, तिकीट काढली पण गेलोच नाही. आता सांगा गेला नाही म्हणजे फसवलं कोणाला? कंडक्टरचं काय केलं? याचे पैसे गेले ना. अवघड तसंच आहे महाराज, दुसरं काही नाही. आणि मग फसाल कुठे? या 84 लक्ष योनीच्या वेळामध्ये जाळ्यामध्ये अडकल्याशिवाय राहणार नाही. आणि खंड नाव त्याच परमात्माचं जणे उधारून जाता येईल. त्या भगवंतांनी गोपाळांना सांगितले चला आणि गोपाळ आले. आणि मग काय तर सगळे मिळून वनामध्ये गेले, राणामध्ये गेले आणि गाई भजन राखायला लागले.
आपले गोधन घे आणि रानात जा. आणि म्हणून भगवंत रानात गेले. कसे सगळे काही गोपाळ घेऊन जंगलात गेले आणि चारू आणि मग गोपाळांसोबत काय तर गायी सोडून दिल्या सगळ्या आणि काय सुंदर गायी राखता राखता विविध खेळ खेळायला लागले. आता आले मोबाईल. आता पोरं बसले की खेळते काय पबजी. घरी पाहिलं तर खायला नाही ते का सब्जी. ते पोराला पाहिजे खेळायला पबजी, फ्री फायर, लुडो. हे गेम आता आले हो. भगवंत काय हे खेळले नाही मग कोणते खेळले. फार सुंदर वर्णन आहे. मैदानी खेळ खेळलेत आणि ते म्हणजे कोणते अबक डुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. खेळले विटी दांडू लगोरी हमामा हुतुतुतू. आणि हे खेळ खेळत मात्र काय सगळे गोपाळ थकले आणि म्हणायला लागले कन्हैया कुठपर्यंत खेळायचं थकलो ना आम्ही. खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे असं श्रीकृष्ण भगवंत सोबत असणारे गोपाळ म्हणायला लागले. आणि आता तुम्ही म्हणत असेल नाही खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख नाही. तुम्ही नाही म्हणणार मला माहिती आहे पण दिलेल्या मर्यादेप्रमाणे
सुंदर गाई राबता राबता विविध खेळ खेळायला लागले. आता आले मोबाईल. आता पोरं बसले की खेळते काय पबजी. घरी पाहिलं तर खायला नाही त्याचा सब्जी. ते पोराला पाहिजे खेळायला पबजी, फ्री फायर, लुडो. हे गेम आता आले हो. भगवंत काय हे खेळले नाहीत मग कोणते खेळलेत? फार सुंदर वर्णन आहे. मैदानी खेळ खेळलेत आणि ते म्हणजे कोणते? अबक डुबक तिबक पोर त्रिभुज खेळ मांडून. खेळले विटी दांडू लगोरी हमामा हुतुतुतू. आणि हे खेळ खेळत मात्र काय सगळे गोपाळ थकले आणि म्हणायला लागले कन्हैया कुठपर्यंत खेळायचं? थकलो ना आम्ही. खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे. असं श्रीकृष्ण भगवंता सोबत असणारे गोपाळ बनायला लागले. आणि आता तुम्ही म्हणत असेल नाही खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख नाही. तुम्ही नाही म्हणणार मला माहिती आहे. पण दिलेल्या मर्यादेप्रमाणे